नानासाहेब सबनीसांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. समवेत उपप्राचार्य आदरणीय काळे सर, मी सर्वांना विनंती करतो आपण प्रतिमा पूजनानंतर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आज 10वीच्या उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, त्या प्रसंगी उपस्थित असणारे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश मामा पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीभूषण कृषीरत्न पुरस्कार प्राप्त श्री अनिल दादा मेहर, ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सुजित भाऊ खैरे, त्याचप्रमाणे उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी, कार्यवाह रवींद्र पारगावकर सर, त्याचप्रमाणे सहकार्यवाह अरविंद भाऊ मेहर, संचालक शशिकांत भाऊ वाजगे, या ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागातील आनंदराव कुलकर्णी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडीच्या मुख्याध्यापिका खाडे मॅडम आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणाऱ्या जुन्नर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी माननीय अनिता शिंदे मॅडम, तसेच उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधू, त्याचप्रमाणे पालक सर्व आणि इतर सर्व मान्यवर बंधू भगिनी. तर खऱ्या अर्थाने तुम्ही 10वीची परीक्षा आपल्या गुरुवर्य रापा सबनीस विद्या मंदिर आणि आनंदराव कुलकर्णी इंग्रजी माध्यमाच्या केंद्रातून आपण दिली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे केंद्र आहे ते कॉपीमुक्त अभियान, याच्यामध्ये 100% तुम्ही जे काय तुम्हाला मिळालेलं यश आहे ते पूर्णपणे तुमचं स्वतःचं यश आहे आणि ह्या यशाच्या जोरावरती तुम्ही निश्चित भविष्यामध्ये ज्याही ठिकाणी तुम्ही जाणार आहे तिथं तुम्हाला उज्ज्वल यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची मला मनोमन खात्री. सर्व या तिन्ही विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचं म्हणजे विशेष कौतुक असं की 90% जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास म्हणजे 50-60च्या पुढं एका रापा सबनीस विद्या मंदिरामध्येच जाते. तर इंग्रजी माध्यम असेल किंवा गुंजाळवाडीचं असेल, या सर्वांना जे उत्तम यश मिळालं त्याच्यामध्ये तुमचं प्रत्यक्ष तुम्ही केलेलं कष्ट, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं ग्रामोन्नती मंडळाचं सर्व विभागांना जे असणारं सहकार्य, त्याच्या जोरावरती आपण सर्वजण हे यश मिळवू शकलो. त्याच्याबद्दल ग्रामोन्नती मंडळाचं मनापासून धन्यवाद की आपण कुठल्याही शैक्षणिक कार्यासाठी लागणारी जी काही भौतिक सुविधा आहेत ते आपण तत्परतेने पुरवत असतात आणि त्याच्यामुळं सर्वांना काम करण्यामध्ये आनंद उत्साह आपल्याला बघायला मिळतो. तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी तुम्ही ज्याही ठिकाणी तुम्ही जाणार आहे त्या ठिकाणी चांगलं उज्ज्वल यश मिळवताल आणि चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेचं नाव कमवताल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर खरं तर 11वी प्रवेशाची गडबड सुरू होते आणि 11वी-12वी या 2 वर्षानंतरच खरं आपल्या करिअरच्या एका टप्प्याला महत्त्वपूर्ण सुरुवात होते. आपल्या ग्रामोन्नती मंडळाच्या विविध उच्च माध्यमिक विभागामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान, MCVC असे 4 अतिशय आपण पाहू की वेगळे आणि महत्त्वपूर्ण, सातत्यानं प्रयत्नशील असणारे, विद्यार्थी केंद्रित अभ्यासाचे विविध अभ्यासेतर उपक्रम राबविणारे हे विभाग आहेत. आपल्या या विभागांच्या प्रवेशासंबंधी म्हणजेच 11वीच्या प्रवेशासंबंधी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करीत आहेत पोखरकर सर. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर,
तीनही विद्यालयाचे मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहातच. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याच या संस्थेमार्फत पुढील शिक्षणाच्या कोणत्या संधी आपल्या इथे उपलब्ध आहेत यासंबंधी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आहे. त्यानंतर प्रवेश घेतल्यानंतर पुढील ज्या काही वाटचाली आहेत त्या वाटचालीसोबत आम्ही तुमच्यासोबत असणारच आहोत. सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 10वीनंतर आपल्याकडे 4 शाखा उपलब्ध आहेत. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आपल्याकडं ऑटो इंजिनिअरिंग आणि हॉर्टिकल्चर हे 2 अभ्यासक्रम जे आहेत ते राबवले जातात. विज्ञान, वाणिज्य आणि कला. तर विज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहेत मेडिकल, इंजिनिअरिंग यासारखी खूप क्षेत्र जी आहेत ती क्षेत्र या विज्ञान शाखेमधनं आपल्याला अचीव करता येतात. त्याचसोबत बँकिंग क्षेत्र असेल, LIC क्षेत्र असेल किंवा कंपनीज असतील, या सगळ्या कंपन्यांचं व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनासाठी लागणारा जो अभ्यासक्रम आहे वाणिज्य, तोही आपल्याकडं उपलब्ध आहे. यासोबतच आत्ताचं युग जे ते युग संगणकाचं युग आहे आणि या संगणकाच्या युगामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपले विद्यार्थी यात मागे राहू नये म्हणून आपल्या संस्थेने या शिक्षणासाठी 11वी-12वीतील विद्यार्थ्यांना 3 मोठ्या ITच्या लॅब ज्या आहेत त्या लॅब उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 145 कॉम्प्युटर्स आहेत. त्याला जनरेटरचा बॅकअप पण आहे, इंटरनेटची सुविधा आहे. या संगणक लॅबमध्ये 820 विद्यार्थी हे 14 डिव्हिजनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. IT लॅबसोबतच आपल्याकडं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याही विषयाच्या अद्ययावत लॅब आहेत. त्यासोबतच तुम्ही जे GRPSमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपली लायब्ररी पाहिलेली आहेच. त्याचसोबत इंग्लिश मीडियम असेल किंवा गुंजाळवाडीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की आपली जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये जी इतर लायब्ररीमध्ये पुस्तकं असतात त्याच्यासोबतच आपल्याला ज्या 12वीनंतर ज्या विविध प्रवेश परीक्षांना सामोरं जायचं आहे त्यासाठी लागणारी पुस्तकं, मग ती JEEची असेल, नीटचे असतील, CETचे असतील, ही सर्व पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच स्पोर्ट्समध्ये आपले विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी प्रावीण्य दाखवतात. तर याही विद्यार्थ्यांना नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवर जाण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत जी आहे ती मदत संस्था आणि महाविद्यालयाच्या मार्फत केली जाते. 11वी-12वीमधील विद्यार्थ्यांना NSS नॅशनल सेविंग स्कीम की ज्यामार्फत व्यक्तिमत्व विकास असेल, नेतृत्व गुण असेल, योग साधना असेल, पर्यावरण जागृती असेल, यासारखे उपक्रम जे ते उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर 10 दिवसाचं एक निवासी हिवाळी शिबिर जे त्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्याची संधी मिळते. त्यासोबतच विज्ञान प्रदर्शन की ज्यामध्ये आपल्या शाळेने आत्तापर्यंत नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती सहभाग घेतलेला आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतो. या विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांकडे जे इनोव्हेटिव्ह आहे त्या इनोव्हेटिव्ह हे समाजापर्यंत पोचेल आणि समाजामध्ये तुम्ही ते जे विज्ञान प्रदर्शन असतं ना ते विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी सगळ्या प्रकारचे लोक जे आहेत ते लोक, मग ते कंपनीच्या क्षेत्रातले असतील
किंवा ॲग्रिकल्चर क्षेत्रातले असतील, हे सगळी लोक त्या प्रदर्शनाला भेट देत असतात. आणि त्या भेट देणाऱ्या व्यक्तीमधला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो कुठल्या ना काहीतरी शोधत असतो. आणि त्याला आवश्यक असणारी गोष्ट जी आहे ती गोष्ट विद्यार्थ्यांकडून इनोव्हेटिव्ह झालेली असते. आणि एक्झॅक्ट त्याचाच बेनिफिट जो आहे की मलाही आवश्यक आहे आणि हे त्या विद्यार्थ्याने केलेलं आहे, तर मग त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते इम्प्लिमेंटेशन पुढं होत जातं. आपल्याला याच्या माध्यमातून काय करायचं आहे की आपण केलेलं जे इनोव्हेशन आहे ते इनोव्हेशनचा पुढे मग त्याचं पेटेंट मिळवणं वगैरे या गोष्टींसाठी आपण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत. यासोबतच विविध विषयांवरचे व्याख्यानं ही तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्फत आपल्याकडं आयोजित केले जातात. विविध शिष्यवृत्ती ज्या आहेत त्या शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी स्वयंस्फूर्तीनं आपला परिसर जो आहे तो परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. ही आपल्या तीनही शाखांमधील विद्यार्थ्यांकडनं हा एक चांगला गुण जो आहे तो गुण आम्हाला पाहायला मिळतो, जे विद्यार्थी 10वीनंतर आमच्याकडे येतात. तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील भावी शिक्षणासाठी मी ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे या अधिकही बहुत कुछ आपल्या कॉलेजमध्ये पाहायला मिळेल. आपण प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपण निश्चित आपल्याच महाविद्यालयात, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. यानंतर 10वीचा रिझल्ट लागला, मुलांची एकच रेलचेल सुरू झाली, सगळेजण नेटवर एकदम तुटून पडले. आपला नंबर, आपले गुण आपण पाहू लागलो आणि जसे जसे गुण पाहिले चेहऱ्यावरच्या सगळ्या छटा बदलल्या. ज्यांना चांगले गुण मिळाले ते अधिक खुश झाले. मित्रांनो, ही तपश्चर्या एका वर्षाची नसते, अनेक दिवसांची असते. त्यात शिक्षक समाविष्ट असतात, आईवडील समाविष्ट असतात आणि तुमची मेहनत असते. आणि बरोबर निश्चितच आमच्या ह्या भूमीत ग्रामोन्नती मंडळाची तेवढीच भूमिका महत्त्वाची असते. मंडळाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहेत. तुमचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांना मी विनंती करतो, आपण गुणवान विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करावं. आज 10वीच्या जे विद्यार्थी यशस्वी झालेत आणि ज्यांना विशेष प्रावीण्य मिळाले अशा विद्यार्थ्यांचा प्रथम या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. आणि या कार्यक्रमाकरता मुद्दा म्हणून उपस्थित असणारे ग्रामोन्नती मंडळातील आमचे सहकारी अध्यक्ष प्रकाश पाटे, दुसरे सहकारी सुजित भाऊ खैरे, उपकार्याध्यक्ष आमचे सहकारी डॉक्टर आनंद कुलकर्णी, कार्यवाह आमचे सहकारी रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद भाऊ मेहेर, त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी वाजगे, शशीभाऊ वाजगे, सगळ्या विभागाचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी आणि सर्व शिक्षक वर्ग. सरांनी आता आपल्याला आपल्या करिअरची दिशा सांगितली, परंतु सांगत असताना आता आपली ही 10वीची मुलं आहेत आणि या 10वीच्या मुलांना करिअर करण्याकरता आणखीन कोणते रस्ते आहेत या बाबतीत आपण जर सांगितलं जास्ती युक्त होईल. ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक हा एक चांगला ऑप्शन या 10वीच्या मुलांना आहे. कारण 10वी पास झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा तुम्हाला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक, त्याला मराठीमध्ये कृषी तंत्र निकेतन असं म्हणतात. आणि
त्याला तुम्ही ज्या वेळेला 3 वर्षाचा कोर्स पूर्ण करता त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर कॉलेजला सेकंड इयरला डायरेक्ट प्रवेश मिळतो, म्हणजे 3ऱ्या सेमिस्टरला प्रवेश मिळतो. आणि आज आपण जर पाहिलं तर बरेचसे आज MPSC UPSC झालेली मुलं जी आहेत ती बहुतांश सगळी कृषी पदवीधर आहेत. आणि कृषी पदवीधरांना ही संधी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSCमध्ये मिळते. खूपशी आपल्याच गावातली उदाहरणं आहेत की जी मुलं MPSC होऊन आज डेप्युटी कलेक्टर किंवा निरनिराळ्या शाखेमध्ये सरकारी विभागामध्ये काम करतात. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या गट शिक्षणाधिकारी मॅडम इथं बसल्यात, शिंदे मॅडम, त्यांनाही एक कल्पना आहे की MPSC झालेल्या मुलांना डायरेक्ट त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट आहे. ॲग्रिकल्चरचे मध्ये सुद्धा मंडल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी होता येतं. त्यामुळे तो एक कोर्स आहे. त्याच्यानंतरचा पुढचा एक कोर्स महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या ITIमध्ये अण्णासाहेब नवरे तांत्रिक विभागामध्ये 10वी विद्यार्थी पास झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ITIचे कोर्स आहेत. आज आपला हा जो बेल्ट आहे संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याचा, म्हणजे आपण पिंपरी चिंचवडपासून तर राजगुरुनगरपर्यंत जर आलो आणि इकडं रांजणगाव परिसरामध्ये आलो, तळेगाव परिसरात आलात, तर त्या ठिकाणी आज खूप मोठ्या इंडस्ट्रीज, ज्या देशी आंतरराष्ट्रीय काही इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आहेत, त्याचाही आपल्याला पुढे भविष्यात उपयोग करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला आज खूप मोठी संधी आहे. डिप्लोमा इन फार्मसी आहे. असे 10वी नंतर बरेच असे कोर्सेस आहेत की त्या कोर्सेसला सुद्धा आपण जाऊ शकतो. पण 12वी नंतर गेल्यानंतर आपल्याला विशेषतः 12वी सायन्स झाल्यानंतर प्रोफेशनल कोर्सेसला, व्यावसायिक अभ्यासक्रमाला आपल्याला जाता येतं. CET त्याला बऱ्याचशा ठिकाणी आहे, JEE आणि नीट मेडिकलला आहे. अशा शिक्षणाची खूपशी दालनं आपल्याला पुढच्या आपल्या शिक्षणाच्या नंतर आणि पुढे व्यावसायिक शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून खूपशी मोकळी झालेली आहे. आणि याचा उपयोग करण्याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम ग्रामोन्नती मंडळातील आमचे सर्व शिक्षक वर्ग म्हणजे गुरुजन वर्ग आपल्याला निश्चितपणे करेल. नंतर त्याचप्रमाणे आपल्या सिनियर कॉलेजमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आहे. त्याचप्रमाणे BBA आणि BCA आहे. BBA आणि BBAमध्ये 2 भाग आहेत. एक BBA इंटरनॅशनल बिझनेस हा एक आता नवीन अभ्यासक्रम तिथे AICTने सुरू केलेला आहे. त्याला मात्र CET आहे. 12वी नंतर जवळजवळ सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम जेवढे आहेत त्या सगळ्या अभ्यासक्रमाला CET परीक्षा अनिवार्य केलेली आहे. आज मी पाहतो की आपल्या शाळेमध्ये किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये CETच्या करता आपल्याला जागृती केली तर हे सगळे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात आणि जाण्याची त्यांची क्षमता आहे. परंतु CET जर नसेल तर आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही आणि मग आपल्याला ट्रॅडिशनल किंवा जे काही नेहमीचं शिक्षण आहे त्याच्याकडे वळावं लागतं. आज आर्ट्स आणि कॉमर्स याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी प्रगती आज आहे. आज आपल्याला वाटतं की आर्ट्स म्हणजे अगदी काहीच नाही, असं नाही आहे. परंतु व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा आर्ट्समधून सुद्धा तुम्हाला पत्रकारिता आहे. नंतर आज आपण TV पाहतो, TV चॅनल्स पाहतो, कम्युनिकेशन्स पाहतो. याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी संधी या बाजारपेठेमध्ये आज उपलब्ध आहे. विशेषतः ॲडव्हर्टायझिंगचं जे काही काम आहे, आज तुम्ही सगळ्या न्यूजपेपर किंवा TVवर वागता, सकाळी उठल्या दंतमंजन कुठलं लावा, साबण कुठला वापरा आंघोळीला, याच्यात सगळं स्क्रिप्ट असतं. ते मराठीमध्ये लिहिलेलं असतं किंवा प्रादेशिक भाषेमध्ये लिहिलेलं असतं. असं त्याला खूप मोठी संधी आहे. त्यामुळे आज आर्ट्सकडे जाण्याला काय वाटतं की ज्याला काही येत नाही त्याला आर्ट्सला जातो तो मुलगा, किंवा ज्याला काही करायचंच नाही तो आर्ट्सला जातो.
परंतु त्याच्यातसुद्धा खूप मोठी संधी आहे. आणि ही संधी खरं आर्ट्सच्या टीचरनी विद्यार्थ्यांमध्ये आपण जर नीट पद्धतीने मांडली, विशेषतः 9वीपासून जर त्याचं आपण जर विद्यार्थ्यांमध्ये सांगायला सुरुवात केली तर 9वी आणि 10वीमध्ये त्यांचा माइंडसेट त्या पद्धतीने तयार होऊ शकतो. कारण काय, साहित्य, कला आणि माणसाचे जीवन आणि संस्कृती ही त्या जीवन संस्कृती त्याच्यामध्ये अविभाज्य भाग आहे. आणि भाषा आणि भाषेचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचप्रमाणे आज वाणिज्य म्हणजे कॉमर्सच्या बाबतीमध्ये बँकिंग आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, आज खूप आहे. म्हणजे तुम्हाला आर्ट्सकडनं गेलं तर तुम्हाला LLB जाता येतं. कुठलीही डिग्री घेतली तरी LLB LLM होता येतं आहे. पालकांनासुद्धा आपल्या पाल्याचा विचार करत असताना आईवडिलांना निश्चितपणे आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणती दिशा आपण द्यावी याच्यामध्ये मनामध्ये पुष्कळ वेळेला संभ्रम तयार होतो. परंतु आपण जर योग्य मार्गदर्शन जर शिक्षक वर्गाकडनं घेतलं आणि कॉलेजमधून जर आपल्याला त्याची माहिती जर घेतली, कारण आता काय आहे कॉलेजमध्ये सुद्धा आपल्या आज काउन्सिलर्स आहेत, तुम्हाला निरनिळ्या प्रकारची माहिती हे काउन्सिलर देत असतात आणि ते सांगत असतात त्या अभ्यासक्रमातून पुढच्या वाटा काय आहेत. तर या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे आपल्या जीवनाची वाटचाल करा. गुरुवारी सबनीस विद्यामंदिरचा विद्यार्थी हा एक जीवनामध्ये प्राऊड म्हणून पाहिला जातो किंवा त्याला स्वतःचा एक अभिमान असतो. तो निश्चितपणे रास्त आणि योग्य आहे. कारण या विद्यालयातून शिक्षण घेत असताना आपल्याला जे काही गुरुजन वर्ग आहे, या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांनी जे काय आपल्याला योग्य ते प्रकारे मार्गदर्शन आत्तापर्यंत 5वीपासून तर 10वीपर्यंत केलं आहे. या मार्गदर्शनाच्या शिदोरीवरती तुम्ही तुमचं जीवनाची आता पुढील वाटचाल चांगल्या पद्धतीने तुमची निश्चितपणे होणार आहे. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं यश हे तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. ग्रामोन्नती मंडळातील आमचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटील असतील किंवा आमचे सर्व सहकारी इथे बसलेले आहेत किंवा आमचे काही आले नसतील सहकारी, हे सगळे सहकारी सतत तुमच्या गुणवत्ता वाढीकरता आणि तुमच्या शिक्षणामध्ये लागणाऱ्या विविध सुविधा या तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे आपण येथील सर्व शिक्षकांना, शिक्षक जे आहेत म्हणजे तुमच्या लेडी टीचर, महिला शिक्षक वर्ग असेल, शिक्षक वर्ग असतील, यांनासुद्धा आपण विविध प्रकारचं ओरिएंटेशन किंवा ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये ते सातत्याने अभ्यास करून बदल करत असतात. आणि हा बदल आत्ताच्या काळानुरूप असणारा अभ्यासक्रम असेल, काळानुरूप असेल, शिकवण्याची मेथडॉलॉजी असेल, पद्धत असेल, यामध्ये ते बदल करत असतात. आणि ह्यामुळंच आज आपल्या तिन्ही शाळांचा म्हणजे अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम असेल, नंतर गुंजवाडी असेल शाळा, गुरुवारी रापत सबनीस विद्यामंदिर असेल, यामध्ये सातत्याने गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या आपली वाढत आहे. अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियमच्या मी जोशी मॅडम, डॉक्टर आनंद कुलकर्णींचं विशेष अभिनंदन करेन की त्यांचं सातत्याने 11-12 वर्ष, किती वर्ष झाली? 12 वर्ष, 11 ते 12 वर्ष 100% निकाल आहे. आणि असं सातत्य राखणं हे काही सोपी गोष्ट नाही. आणि ती किमया जोशी मॅडम, त्यांच्या दुसरे सहकारी कुलकर्णी मॅडम असतील किंवा डॉक्टर आनंद कुलकर्णींनी मिळवलेली आहे, ती सगळी गुरुकिल्ली तुम्ही त्यांच्याकडनं घ्या. आणि इतरही विभागाने तसे प्रयत्न करा. अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियमचा जसा 100% लागतो निकाल, तसा गुरुवारी रापत सबनीस विद्यामंदिराचा सुद्धा जवळजवळ 97 वर निकाल आहे. खरं म्हणजे तो सुद्धा अभिनंदन आहे तुमचं सुद्धा. आणि गुंजवाडीसारखी शाळा जी आज ग्रामीण भागामध्ये काम करते आणि कमवा शिकवा योजना तिथं प्रत्यक्षात अंमलबजावणी विद्यार्थी करतात, तिथले मुख्याध्यापक करतात आणि विद्यार्थी शेतात आणि विद्यार्थिनी शेतात काम केल्यानंतर शाळेमध्ये येतात. आणि अशा तऱ्हेने शेतकरी कुटुंबातील सर्व विद्यार्थी आहेत. मला वाटतं तिथे 94%, 97.14% निकाल लागलेला आहे.
म्हणजे त्यांनीसुद्धा चांगली एक परंपरा त्यांनी घेतली. तर आपण सगळेजण विद्यार्थीसुद्धा अर्थात त्या यशामध्ये तुमचासुद्धा वाटा आहे. पालकांचा म्हणजे मुलांच्या आईवडिलांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, शिक्षकांचा वाटा आहे. आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण सर्व यशस्वी विद्यार्थी आपल्या जीवनाची पुढील वाटचाल करत असताना आपल्याला नेहमी इथे काय मिळालं हे बरोबर घेऊन जा. त्या मिळालेल्या ज्ञानामध्ये आपण भर घालण्याचं काम निश्चितपणे करू. आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची अडचणी येतील त्या त्या वेळेला तुम्हाला सर्व हे शिक्षक वर्ग तिन्ही शाळांचा हे सातत्याने तुम्हाला मार्गदर्शक म्हणून तुमच्या जीवनात तुम्हाला उपयोगी पडतील. आणि मी पालकांचं विशेष अभिनंदन करतो की 10वीच्या वर्षी आपण सर्व प्रकारचे आपले असणारे घरगुती कार्यक्रम व्यवस्थिशीर पार पाडून मुलांकडं लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपण देऊन त्यांना उत्तम असं यश मिळवण्याकरता आपण जे काही त्यांच्या यशात भागीदारी केली त्याबद्दल मी ग्रामोन्नती मंडळाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय तात्यासाहेब. तात्यांनी दिलेले ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं दिलेल्या ह्या शुभेच्छा आणि आशीर्वाद निश्चितच या तुम्हाला बळ देणाऱ्या ठरणार आहेत. भविष्यात तुम्ही निश्चितच यशस्वी व्हा. आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण येत आहोत ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. आता त्या सत्काराला, त्या अभिनंदनाच्या वर्षावाला सुरुवात होत आहे. सर्वप्रथम मी गुरुवर्य रा.प. सबनीस विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी आदरणीय पर्यवेक्षिका पाटे मॅडम यांना विनंती करतो आपण यावं आणि पुढील सूत्रसंचालन करावं. तत्पूर्वी 10वीचे वर्ग शिक्षक, सबनीस विद्या मंदिराचे 10वीचे वर्ग शिक्षक आपण पाठीमागे यायचे. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न माननीय अनिल तात्या मेहेर, कार्यवाह माननीय रवींद्र पारगावकर सर, अध्यक्ष माननीय प्रकाश मामा पाटे, उपाध्यक्ष माननीय सुजित भाऊ खैरे, उपकार्याध्यक्ष माननीय डॉक्टर आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह माननीय अरविंद मेहेर, सन्माननीय संचालक शशिकांत भाऊ वाजगे, त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी सौ अनिता शिंदे मॅडम, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळे सर, पर्यवेक्षक श्रीयुत वल्टे सर, अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम, ग्रामोन्नती मंडळाचे माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडीच्या मुख्याध्यापिका खाडे मॅडम आणि आजच्या दिवसाचे यशाचे खरे मानकरी तुम्ही सर्व विद्यार्थी, तुमचे सर्व पालक आणि तुम्हाला घडवण्यामध्ये तुमच्या कष्टाबरोबर ज्यांनी योगदान दिले ते या तिन्ही विभागातील माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी. मी या ठिकाणी गुरुवर्य रा.प. सबनीस विद्या मंदिराचा इयत्ता 10वीचा निकाल आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. मागील वर्षी गुरुवर्य रा.प. सबनीस विद्या मंदिराचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये विभागामध्ये द्वितीय क्रमांक आला आणि 11 लाखाचं पारितोषिक सबनीस विद्या मंदिराला मिळाले. आणि या वर्षाची सुरुवातच, या शालेय वर्षाची सुरुवातच आणखी एका यशाने झालेली आहे. सासवड या ठिकाणी श्री संत सोपान काका स्वच्छ व सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत जी स्पर्धा घेण्यात आली, 5 जिल्ह्यातील 57 शाळांचं यामध्ये सहभाग होता आणि त्यामध्ये आपल्या विद्या मंदिराला जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि ते पारितोषिक आज तो सत्कार सोहळा सासवड या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि म्हणून आपल्या विद्या मंदिराचे माननीय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक, काही शिक्षक त्या ठिकाणी ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी गेल्यामुळे या ठिकाणी ही निकाल जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. त्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते. खरं म्हणजे हे यश जे आपल्याला मिळालेलं आहे, या दोन्ही यशामध्ये किंवा आत्ता तुम्हाला 10वीमध्ये मिळालेल्या यशामध्ये ग्रामोन्नती मंडळाचं वेळोवेळी आपल्याला लाभलेलं मार्गदर्शन,
त्याचबरोबर त्यांच्याकडून उपलब्ध झालेल्या भौतिक सुविधा आणि या सर्वांचं मूल्यांकन या स्पर्धांमध्ये होत असतं. आणि त्याचबरोबर आणखी एका गोष्टीचं प्राधान्याने मूल्यांकन होतं, ते म्हणजे 10वी आणि 12वीचा निकाल. नक्कीच आपला 12वीचा निकाल अतिशय सुंदर लागलेला आहे आणि तितकाच सुंदर निकाल 10वीचा लागलेला आहे. 10वीच्या परीक्षेला आपल्या 344 विद्यार्थी आपल्या शाळेमधून बसलेले होते, त्यापैकी 336 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. महाराष्ट्राचा निकाल आहे 55.81%. पुणे विभागाचा निकाल आहे 96.44% आणि आपल्या शाळेचा निकाल आहे 97.67%. तर अशी अतिशय उज्ज्वल असं यश आपल्या शाळेने मिळवलेलं आहे. 90% जास्त गुण मिळवणारे 34 विद्यार्थी आहेत. विशेष प्रावीण्य मिळवणारे 115 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत. प्रथम श्रेणी मिळवणारे 130 विद्यार्थी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि आमच्या शाळेचा निकाल नाही 100% लागलेला, पण आमच्या शाळेतल्या 4 मुलांना 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. या 3 मुलांना संस्कृतमध्ये 100 पैकी 100 आणि एका मुलाला समाजशास्त्र या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. तर मी गुणानुक्रमे या ठिकाणी नंबर वाचणार आहे. मुलांना आणि पालकांना देखील विनंती राहील की आपल्या पाल्याचं नाव घेतल्यानंतर पालकांनी देखील त्यांच्या समवेतच स्टेजवरती यायचे. आपल्याला बऱ्याचशा प्रथम 5 क्रमांकांना याची कल्पना आहे, तयारीत राहा. प्रथम क्रमांक कुमारी बेलवटे श्रावणी गणेश, 10वी फ मधील ही विद्यार्थिनी आहे. 491 गुण हिला मिळालेली आहेत, 98.20%. जोरदार टाळ्या या मुलीसाठी झालेल्या पाहिजेत. फक्त अभ्यासातच नव्हे तर वक्तृत्व असेल, हस्ताक्षर असेल, सर्व गुण संपन्न अशी ही विद्यार्थिनी आहे. आणि एवढंच नाही तर मराठी विषयामध्ये ती प्रथम आहे, तिला 98 गुण आहेत. आणि इंग्रजी या विषयामध्ये सुद्धा ती प्रथम आहे, तिला 96 गुण मिळालेले आहेत. मराठी विषयाचं मार्गदर्शन आदरणीय ढवळे सर यांनी केलेलं आहे, त्याचप्रमाणे इंग्रजी या विषयाचं मार्गदर्शन श्रीयुत साबळे सर यांनी केलेलं आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी आहे कुमारी प्रसाद अर्चिता मेघनाथ, 10वी फ. 490 गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थिनीला, 98% मार्क्स आहेत. जरा पालकांना विनंती राहील आपण पुढे येऊन थांबलत तरी बरं होईल. संस्कृत या विषयामध्ये हिला 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. आणखी विशेष गोष्ट म्हणजे गणितामध्ये ही विद्यार्थिनी प्रथम आहे, तिला 95 गुण गणितामध्ये आहे. आणि विज्ञानामध्ये 99 गुण मिळवून ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. संस्कृत या विषयाचं श्रीमती शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे गणित या विषयासाठी श्रीमती वाबळे मॅडम व विज्ञान विषयासाठी श्रीमती भुजबळ व श्रीमती कवडे मॅडम यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी वायकर शरयू मनोहर, 10वी फ मधील ही विद्यार्थिनी आहे. 488 गुण मिळालेले आहेत, 97.60%. आणि ही विद्यार्थिनी संस्कृत विषयामध्ये हिलाही 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. चतुर्थ क्रमांक मिळवणारा भालेराव श्रीनील श्रीकांत, 10वी फ मधील हा विद्यार्थी आहे. 485 गुण मिळालेले आहेत. जर काही मुलं आली नसतील आणि त्यांचे पालक असतील तरी हरकत नाही, पुढे या पटकन. चतुर्थ क्रमांक भालेराव श्रीनील श्रीकांत, 485 गुण, 97% मार्क्स मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना. यानंतर 5वा क्रमांक हा विभागून गेलेला आहे. कुमारी शिंगोटे ईश्वरी अविनाश, 10वी ई मधील ही विद्यार्थिनी आहे. 483 गुण मिळालेले आहेत तिला, 96.60%. विद्यार्थी नसतील तर कृपया पालकांनी लवकर पुढे या. तसेच 5वा क्रमांक कुमारी भार्गव आर्यमा सतीश, 10वी फ, 483 गुण, 96.60% गुण या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत. तिचे पालकही आहेत. पाचवा क्रमांक विभागून आहे
कुमारी भार्गव आर्यमा सतीश 10वी फ 96.60% 483 गुण. विद्यार्थी मित्रांनो, 96% पेक्षा जास्त गुण मिळवणारे हे पहिले 5 क्रमांक आहेत. तेवढ्याच जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर गायकवाड ऐश्वर्या शशिकांत, संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. श्रीमती शिंदे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे तिला. त्यांना पण डबल दिलेले गायकवाड ऐश्वर्या शशिकांत. पण मग त्यांचे तिथेच असणार आहे, वरच असणार आहे. पण मग ह्या मुलांना पण आहेत ना कडूसकरला वगैरे बक्षीस नाही आहे त्यांना माझ्याकडे. यानंतर कुमारी मनसरे ईश्वरी विक्रम. कुमारी मनसरे ईश्वरी विक्रम आली आहे का? पालक आहेत, काही हरकत नाही. या 96.40% इतके गुण या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत. कुमारी मनसरे ईश्वरी विकास. आता हे सगळे 90% जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत. काय झालं मला एकदा नागरे प्रज्वल विजय 480 गुण मिळालेले आहेत या विद्यार्थ्याला. 96% मार्क्स मिळालेले आहेत. 10वी फ मधील हा विद्यार्थी आहे. आणि विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला समाजशास्त्र या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. त्याला इतिहासासाठी सौ पाटे मॅडम व भूगोलासाठी सौ वाघ मॅडम यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मला सांगा यानंतर कुमारी मनियार मेहेक फारूक 96% गुण मिळालेले आहेत. इयत्ता 10वी ड मधील ही विद्यार्थिनी आहे. मुलांनी जरा पटापट चला. यानंतर साबळे प्राक्तन मधुकर 95.40% गुण मिळालेले आहेत. 10वी ड मधील ही विद्यार्थिनी आहे. मनियारचं देत असाल ना? द्या द्या, बरोबर आहे. साबळे प्राक्तन मधुकर. यानंतर मोरे स्वरूप गणेश 481 गुण मिळालेले आहेत. 95.20% 10वी ड. कुमारी शेळके आरोही आनंद 474 गुण 94.80%. मोरेच राहिलं का? मोरे घ्या मोरेचं घ्या. मोरे स्वरूप गणेश 476 95.20%. यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी शेळके आरोही आनंद 474 94.80% गुण मिळालेले आहेत. शेळके आरोही आनंद. यानंतर कुमारी इंगळे जान्हवी गुणवंतराव 472 गुण मिळालेले आहेत. 94.40%. यानंतर कोल्हे निलवेद राजेंद्र 94% गुण मिळालेले आहेत या विद्यार्थ्याला. त्याचे पालक आहेत या ठिकाणी. इंगळे जान्हवी गुणवंतराव. कोल्हे निलवेद आहे का?
कोल्हे निलवेचं काढून ठेवा. कुमारी जाधेकर श्रद्धा संदीप पालक आलेले आहेत. चला. गायकवाडचं आहे का आता घेऊ का? गायकवाडचं घेतं ना आता घेतलंय का? ठीक आहे ठीक आहे. अनंत सोहम योगीराज 472 गुण 93.40% गुण मिळालेले आहेत त्याला. कटरे सोहम तुळशीराम 467 गुण मिळालेले आहेत 93.40%. ग्रामोन्नती मंडळाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस वितरण होत आहे. यानंतर कुमारी गोसावी कटरे सोहम तुळशीराम हा या ठिकाणी घेईल त्याचं प्रमाणपत्र. आणि पुढील विद्यार्थिनी कुमारी गोसावी शुभांगी सचिन पुढे येऊन थांबा. कटरे सोहम तुळशीराम. यानंतर कुमारी गोसावी शुभांगी सचिन. %93.20% गुण या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत. यानंतर ताजने सुजल निलेश. ताजने सुजल निलेश 465 गुण मिळालेले आहेत. 93% गुण आहेत. 10वी फ मधील हा विद्यार्थी आहे ताजने सुजल निलेश. पुढील विद्यार्थ्यांनी तयार राहा. मी नावच वाचते. बनकर आर्यन, माताडे तन्वी, चव्हाण, सरोदे सार्थक, थोरात ऋतिका. त्यांनी पुढे येऊन थांबायला हरकत नाही. ताजने सुजल निलेश. उपप्राचार्य आदरणीय काळे सरांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र द्यावं. ताजने सुजल निलेश 465 गुण 93% गुण आहेत. यानंतर बनकर आर्यन स्वानंद 465 गुण आहेत 93%. इयत्ता 10वी ई. चल बनकर सर. सर्वांना विनंती आहे की आपण प्रमाणपत्र घेणारा उजव्या साईडनी वरती या आणि उतरताना पलीकडून डाव्या साईडनी खाली जा. माताडे तन्वी राजेंद्र. कुमारी माताडे तन्वी राजेंद्र 92.80% गुण या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत. चव्हाण सुदीप्ता मधुकर 460 गुण मिळालेले आहेत. 92% मार्क्स आहेत. पुन्हा एकदा सर्वांना मी विनंती करेल की आपण येताना या साईडनी उजव्या साईडनी या आणि उतरताना त्या साईडनी उतरा. सरोदे सार्थक निलेश. आहे. कुमारी चव्हाण सुदीप्ता मधुकर 460 92% गुण 10वी ई. यानंतर सरोदे सार्थक निलेश 459 गुण 91.80%. कुमारी थोरात ऋतिका रमेश 459 गुण 91.80% गुण मिळालेले आहेत. कुमारी थोरात ऋतिका रमेश आहे का? वैष्णव विराज जगदीश 459 गुण आहेत. 91.80% मार्क्स या मुलाला मिळालेले आहेत. 10वी ई मधील हा विद्यार्थी आहे.
आणि या ठिकाणी थोरात रितिका ही प्रमाणपत्र स्वीकारत आहे. यानंतर वैष्णव विराज जगदीश 459 गुण आहेत, 91.80%. गाढवे गौरी हिने तयार राहायचे. वैष्णव विराज जगदीश या ठिकाणी प्रमाणपत्राचा स्वीकार करत आहे. त्याला 459 गुण आहेत, 91.80%. कुमारी गाढवे गौरी सचिन 457 गुण आहेत, 91.40%. 10वी फ मधील ही विद्यार्थिनी आहे. यानंतर पाटोळे अर्णव गणेश 455 गुण आहेत, 91% मार्क्स आहेत. 10वी फ मधील हा विद्यार्थी आहे. मित्रासाठी जोरदार टाळ्या वाजवलेल्या आहेत मित्रांनी. पाटोळे अर्णव गणेश 455 गुण, 91% मार्क्स. देशमुख वेदांतनी तयार राहायचे. देशमुख वेदांत संजय देशमुख वेदांत संजय 453 गुण आहेत, 90.60%. 10वी ई मधील हा विद्यार्थी आहे. देशमुख वेदांत संजय. कुमारी पवार रेणू हिने तयार राहायचे. देशमुख वेदांत संजय यानंतर कुमारी पवार रेणू हिरालाल 453 गुण आहेत, 90.60%. काळे सरांना विनंती राहील आपण ह्या प्रमाणपत्राचं वितरण करावं. पाटील अमे यांनी तयार राहायचे. पाटील अमे सुनील 452 गुण आहेत, 90.40%. इयत्ता 10वी. पाटील अमे सुनील. बाळसराफ साईने तयार राहायचे. बाळसराफ साई संतोष 451 गुण आहेत, 90.20%. 10वी ई मधील हा विद्यार्थी आहे. यानंतर दिवेकर चैतन्य इथे येऊन थांब. दिवेकर चैतन्य संदीप 451 गुण आहेत, 90.20%. 10वी ड मधील हा विद्यार्थी आहे. आणि 34 क्रमांकाची ही विद्यार्थिनी आहे शेवटची. या ठिकाणी प्रमाणपत्राचा स्वीकार ग्रामोन्नती मंडळाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करत आहे. दिवेकर चैतन्य संदीप 90.20% गुण या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. कुमारी गुंजाळ प्राजक्ता संजय 451 गुण या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत, 90.20%. 10वी क मधील ही विद्यार्थिनी आहे. यांचं काय या ठिकाणी आता आपण 34 विद्यार्थ्यांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर NMMS या परीक्षेमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुरुवारी रापसबनीस विद्यामंदिराचे 55 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 23 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र 1 विद्यार्थी आहे व सारथी शिष्यवृत्ती 9 विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. एकूण शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी 10 आहेत आणि एकूण शिष्यवृत्तीची रक्कम आहे 3,93,600 रुपये. तर एवढ्या भरघोस यश या NMMS विभागाला मिळालेला आहे. त्यातला भोर विनीत राजेश याला मी विनंती करते
भोर विनीत राजेश या विद्यार्थ्याला NMMS ची शिष्यवृत्ती मिळालेली आहे 48,000 रुपयांची. ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण त्याला सन्मानित करावं. यानंतर सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी कुमारी राक्षे कार्तिकी सतीश. चला, तुम्हाला माहिती आहे, सर्वजण पुढे येऊन थांबलात तरी चालेल. कुमारी राक्षे कार्तिकी सतीश या विद्यार्थिनीला 38,400 रुपयाची शिष्यवृत्ती मिळालेली आहे. पालक आले असतील तर पालकांनी देखील या. पालकांना कल्पना आहे, तुम्हाला कल्पना दिलेली आहे, तुम्ही पुढे येऊन थांबायला हरकत नाही. पटापट या पुढे. कुमारी राक्षे कार्तिकी सतीश यानंतर कुमारी थोरात प्रज्ञा रवींद्र. कुमारी थोरात प्रज्ञा रवींद्र 38,400 रुपयाची शिष्यवृत्ती याही या विद्यार्थिनीला मिळालेली आहे. अडसरे जय दौलत. अडसरे जय दौलत याही विद्यार्थ्याला 38,400 रुपयाची शिष्यवृत्ती मिळालेली आहे. कुमारी अडसरे वेदिका संतोष. अडसरे जयचल. कुमारी अडसरे वेदिका संतोष बाकीच्या विद्यार्थ्यांनी बडबड करण्यापेक्षा या मुलांचा आदर्श घ्या. 38,000, 48,000, 3,93,000 ची शिष्यवृत्ती यांनी मिळवलेली आहे. हा आदर्श आपल्यासाठी फार मोठा आहे. जरा एकदा जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी होऊ देत. यानंतर वारुळे स्वराज परशुराम. वारुळे स्वराज परशुराम याही विद्यार्थ्याला 38,400 रुपयाची शिष्यवृत्ती मिळालेली आहे. घुले सोहम चैतन्य. घुले सोहम चैतन्य याही विद्यार्थ्याला 38,400 रुपयाची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. सारथी शिष्यवृत्ती धारक हे विद्यार्थी आहेत. हे पुस्तकं तिथं ठेवली असती तरी चालली असती. चला चला द्या द्या. शेटे ओम विजय या विद्यार्थ्याला देखील 38,400 रुपयाची सारथी शिष्यवृत्ती मिळालेली आहे. कुमारी गावडे प्रणिती जितेंद्र. कुमारी गावडे प्रणिती जितेंद्र शेटे ओम या ठिकाणी बक्षीस स्वीकारत आहे. गावडे प्रणिती जितेंद्र या विद्यार्थिनीला देखील 38,400 रुपयाची शिष्यवृत्ती मिळालेली आहे. आणि पवार संस्कृती चंद्रकांत. पवार संस्कृती चंद्रकांत या विद्यार्थिनीला देखील 38,400 रुपयाची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून आदरणीय येडके सर हे काम पाहतात. त्यांना मी विनंती करते, त्यांचा देखील या ठिकाणी मी ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करते की आपण यथोचित सन्मान करावा. आदरणीय येडके सर शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करतात सौ नरसोडे मॅडम, सौ मेहर मॅडम, श्रीयुत कोल्हे सर, जाधव मॅडम आणि येडके सर. आपल्या सर्वांचाच वेळ बहुमूल्य आहे म्हणून या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी येडके सरांचा सन्मान सत्कार होत आहे. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 10वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची वर्षभर फॉर्म भरण्यापासून ते जादा तासापर्यंत अनेक प्रकारची मेहनत असते. याही सर्व शिक्षकांचा इथे सत्कार होणं अपेक्षित आहे. मात्र आपल्या सर्वांच्या वेळेचं भान पाहून आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात फक्त 6 वर्ग शिक्षकांचा सत्कार करतोय. इयत्ता 10वी अ सौ ताजने मॅडम या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांच्या वतीने त्या या ठिकाणी सत्कार स्वीकारतायत. 10वी ब 10वी ब श्रीयुत कापरे सर.
दहावी ब चे वर्ग शिक्षक श्रीयुत कापरे सर, 10वी क सौ वाजगे मॅडम, 10वी ड श्रीयुत काजी सर, 10वी ई श्रीमती शिंदे मॅडम, 10वी ड या वर्गाचे वर्ग शिक्षक श्रीयुत काजी सर या ठिकाणी सत्कार स्वीकारत आहेत. 10वी ई श्रीमती शिंदे मॅडम या 10वी ईच्या वर्ग शिक्षिका आहेत आणि यांचे 3 विद्यार्थी 100 पैकी 100 संस्कृतमध्ये गुण मिळवलेले आहेत. आणि 10वी प आदरणीय श्रीयुत साबळे सर. बुके द्या. यानंतर समाजशास्त्र या विषयात नागरे प्रज्वल याला 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. त्याच्यासाठी मार्गदर्शन भूगोलासाठी केलं होतं वाघ मॅडम यांनी. वाघ मॅडम असतील तर या. आणि इतिहासासाठी सौपाटे मॅडम म्हणजे मी स्वतः. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय भरघोस असं यश तुम्ही मिळवलेलं आहे. मी नावं वाचताना दमलेली आहे आणि मान्यवर स्टेजवरचे तुम्हाला बक्षीस देताना तुमचं कौतुक करताना दमून गेलेले आहेत. मात्र आजच्या कार्यक्रमाची एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहर यांनी या ठिकाणी अनेक कोर्सेस सांगितले. त्यापैकी 90% कोर्सेस करण्यासाठी तुम्ही आपल्या इथेच राहून 11वी 12वीचं शिक्षण घेऊन उत्तम प्रकारे ते पुढचं शिक्षण घेऊ शकता. तुम्हाला जर पुण्याला जाऊन शिक्षण घ्यायचं असेल, आणखी इतरही कुठे घेऊन जाणार असाल तुम्ही, तर जास्त करून तुम्ही इंजिनिअरिंगचा विचार करताय, तर तुम्ही नक्की इंजिनिअरिंगला जे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्लेसमेंट आणि त्यांच्या सर्व माहिती तुम्ही आधी घ्या आणि नंतरच तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करा. अर्थात आपलं 11वी 12वीचं कॉलेज अतिशय सुंदर आहे आणि तुमच्यासाठी यावर्षी अतिशय उपक्रम आम्ही राबवणार आहोत. सर्व मान्यवरांना या बक्षीस वितरणासाठी मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद. तपपूर्ती जसं तात्यासाहेबांनी आपल्याला सांगितलं की या परिसरात जर इंग्रजी माध्यम शोधायचं असेल तर फार काही प्रश्न पडत नाही. एकच नाव डोळ्यापुढे येतं, श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल. मित्रांनो, सातत्यानं 100% निकाल लावणारी ही शाळा ही केवळ फक्त अभ्यासातच नव्हे तर विविध शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, खेळामध्ये, मला माहिती आहे नाटकाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये, मग वेगवेगळ्या अभिनय स्पर्धे असतील, नाट्यछटा स्पर्धा असतील, आणि याची खऱ्या अर्थाने यशस्वी कर्णधार म्हणून जे धुरा सांभाळत आहेत त्या जोशी मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी त्यांना विनंती करतो, मॅडम आपण यावं आणि या ठिकाणी आपला निकाल सादर करावा. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी, पालक आणि विद्यार्थी, गेली 12 वर्ष आमच्या शाळेचा निकाल 100% लागला, पण यावर्षी मात्र त्याला ब्रेक लागला आहे. आमच्या शाळेचा एक विद्यार्थी संस्कृतच्या पेपरला त्याची तब्येत बिघडल्याने ॲब्सेंट राहिला. टेक्निकली तो ॲब्सेंट राहिला, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट फेल आला. त्यांनी उरलेले 8ही पेपर दिले. त्या पेपरमध्ये त्याला 81% मार्क मिळालेले आहेत, पण संस्कृतच्या विषयात तो ॲब्सेंट राहिला, त्याच्यामुळे त्याचा निकाल फेल आला आणि म्हणून शाळेचा निकाल 99.21% लागला. तर टेक्निकली आम्हाला यावर्षी फाऊल मिळालेला आहे, पण तरी पण मी अभिमानाने हा निकाल सांगू इच्छिते, कारण 81% मिळून तो विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे, म्हणजे आमचा निकाल याही वर्षी 100%च लागलेला आहे. 90%च्या वरची 19 मुलं आहेत. 80% मिळवलेली 80 मुलं आहेत. 80% आणि 90%च्या मधली 75 ते 80%च्या मधली 7 मुलं आहेत.
आणि 70 ते 75% मधली 35 मुलं आहेत, असे एकूण 150 विद्यार्थी. यामध्ये मी सुरुवात पहिल्या रँकपासून करणार आहे. तशा प्रकारे आपण तयार राहायचे. हे निकाल वाचन सुरुवात करण्याच्या आधी मी विषयवार जी पहिली मुलं आलेत त्यांची नावं घेते. इंग्लिश या विषयामध्ये दानवे आर्यन संतोष या मुलांनी 89 मार्क मिळवलेले आहेत. प्रथम भाषा इंग्रजी आहे. हिंदी विषयामध्ये शेख सबा हिने 93 मार्क मिळवलेले आहेत. संस्कृतमध्ये दानवे आर्यन याने 99 मार्क मिळवलेले आहेत. वराडी उज्ज्वल याने 99 मार्क मिळवलेले आहेत. मराठीमध्ये माळवे मृणाल हिने 93 मार्क मिळवलेले आहेत. मॅथ्समध्ये दानवे आर्यांनी 99 मार्क मिळवलेले आहेत. सायन्समध्ये वराडी उज्ज्वल याने 100पैकी 100 मार्क मिळवलेले आहेत. आणि हिस्ट्री आणि जॉग्रफीमध्ये दानवे आर्यांनी 98% मार्क मिळवलेले आहे, 98 मार्क मिळवलेले आहेत. तर आमचा पहिला आलेला जो विद्यार्थी आहे दानवे आर्यन, तो इंग्लिश, संस्कृत, मॅथ्स आणि हिस्ट्री जॉग्रफी या सगळ्या विषयात पहिला आलेला आहे. त्याच्यापासूनच मी सुरुवात करते आहे. दानवे आर्यन संतोष 97.80%. या विद्यार्थ्याला शाळेकडून एक ट्रॉफी आहे. तसेच मी मान्यवर पदाधिकाऱ्यांना विनंती करते की आपण या मुलांचा सन्मान करावा. यानंतर आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी कुणाल भरवीरकर, ज्याचे वडील सध्या मंडळाचे संचालक आहेत. हा विद्यार्थी SSC बोर्डामध्ये पहिला आलेला होता त्याच्या काळामध्ये. त्या विद्यार्थ्याकडून त्याला एक ट्रॉफी आहे. तसंच कॅश 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आमची अजून एक विद्यार्थिनी डॉक्टर अर्चना कुलकर्णी, हिच्याईकडून एक ट्रॉफी आहे. अशी सर्व बक्षिसं आम्ही या विद्यार्थ्याला देत आहोत. त्याचे मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. उज्ज्वल वराडी. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी पण मुलांच्या बरोबरच यायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची विद्यार्थिनी आहे श्रीजा शिंदे. उज्ज्वल वराडी 96.20% मार्क्स आणि सायन्समध्ये 100पैकी 100. आर्यन दानवे हा नुसताच अभ्यासामध्ये हुशार नाही तर बॅडमिंटनलाही झोनल लेवलपर्यंत पोहोचलेला विद्यार्थी आहे. उज्ज्वल वराडी हाही विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर असलेला विद्यार्थी आहे. याही विद्यार्थ्याला ट्रॉफीज आहेत. भरवीरकर कुटुंबातर्फे एक ट्रॉफी आहे. तसेच कॅश प्राइज आहे 800 रुपयाचं. तृतीय क्रमांक श्रीजा दिनेश शिंदे 95.40% मार्क. तिची आई इथे व्यासपीठावरच बसलेली आहे. ग्रामोन्नती मंडळाला सुद्धा ज्यांचा अभिमान वाटावा असं यश मिळवलेल्या गट शिक्षणाधिकारी शिंदे मॅडम. या विद्यार्थिनीला भरवीरकर कुटुंबातर्फे एक ट्रॉफी आहे आणि 600 रुपये कॅश प्राइज आहे. चौथ्या क्रमांकाची विद्यार्थिनी आहे सबा शेख. 5व्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. सारंग चौरे. सबा शेख सलीलुद्दीन 94.60%. पाचवा क्रमांक आहे सारंग पंडित चौरे 94%. 6व्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. राज सचिन डुमरे. त्याच्यानंतर ऋषिकेश रवींद्र खेबडे. राज डुमरे मला आलेला दिसत नाहीये इथे. ऋषिकेश खेबडे नंतर आशिमा पादील. ऋषिकेश रवींद्र खेबडे 93% मार्क्स.
यानंतर अशिमा प्रशांत वादी 93.40% मार्क्स. पुढचा विद्यार्थी आहे अथर्व वराडी. ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी या सर्व मुलांचा सन्मान करत आहेत. अथर्व शिवाजी वराडी 92.40% मार्क्स. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे सार्थक पापडे. अरे टाळ्या वाजवा, सगळेजण का टाळ्या वाजवायचे थांबले? पाटे मॅडम म्हणाल्या तुम्हाला की त्या नावं वाचून दमल्या, तुम्ही टाळ्या वाजवून दमले, पण आता थोडी एनर्जी परत आणायची आपल्याला सगळ्यांना. सार्थक बाळासाहेब पापडे 92.20% मार्क्स. पुढचा विद्यार्थी आहे विनीत विशाल घोरपडे, तो ॲबसेंट आहे 92.20% मार्क्स. त्यानंतरची विद्यार्थिनी आहे समृद्धी महेंद्र दोंडकर. समृद्धी महेंद्र दोंडकर, कृपया टाळ्या वाजवा. मागे बसलेल्या पालकांना पण विनंती करते, आपल्या मुलांचं कौतुक आपणच केलं पाहिजे. पुढची विद्यार्थिनी आहे हर्षिता अजित भराडिया. पुढच्या विद्यार्थिनींनी तयार राहायचे श्रावणी मंगेश टेमगिरे. हर्षिता अजित भराडिया 91.60 मार्क्स. मुलींनो टाळ्या येऊ द्यात. काय हरकत नाही, मी प्रत्येक वेळेस सांगेन टाळ्या वाजवा, मग आपण वाजवल्यात तरी चालतील. श्रावणी मंगेश टेमगिरे 91.40% मार्क्स. पुढची विद्यार्थिनी आहे मृणाल कुणाल माळवे. त्यानंतरच्या विद्यार्थिनींनी तयार राहायचे पूनम हिरालाल पवार. मृणाल कुणाल माळवे 91.20 मार्क्स. गेले कित्येक वर्षापासून आपण सर्व शाळांचा मिळून एकत्रित गुणगौरव समारंभ साजरा करत असतो. ग्रामोन्नती मंडळ आपल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या नेहमीच मागे उभं राहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतं. पुढची विद्यार्थिनी आहे पूनम हिरालाल पवार 90.80% मार्क्स. यानंतरच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे आविष्कार रवींद्र मध्ये आणि त्यानंतर कैवल्य प्रशांत थोरात. टाळ्या वाजवा प्लीज. आविष्कार रवींद्र मध्ये 90.40 मार्क्स. कैवल्यनंतर ऋषिकेश पटेल. मुलांना टाळ्या वाजवा जरा. थँक्यू. कैवल्य प्रशांत थोरात 90.40. मुलगा हजर नाहीये, मुलाचे वडील आहेत. ऋषिकेश नरेंद्र पटेल 90%. यानंतर ऋग्वेदी सरवदे आणि निर्मिती पटेल. ऋग्वेदी अशोक सरवदे, या मुलीला 90% मार्क मिळाला, एकच मार्क कमी पडलाय, त्याच्यामुळे आम्ही हिला 90%च क्रेडिट दिलेलं आहे.
यानंतर निर्मिती दीपक पटेल, विद्यार्थिनी नाही आहे. याही मुलीला 90% मार्क मिळाला, 1 मार्क कमी पडला आहे, त्याच्यामुळे आम्ही हिलाही 90%चं क्रेडिट दिलेलं आहे. मी सर्व शिक्षकांना विनंती करते, शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना आपण पुढे यावं. सर्व शिक्षक मेहनत घेत असतात, मुलांची मेहनत सर्वात जास्त असते, पण शिक्षकांनाही तेवढंच क्रेडिट आहे. विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचं सर्वांचं आपण इथे सगळ्यांच्या हस्ते अभिनंदन करतो आहे. मी नावं त्यांची वाचते आणि शिक्षक येतीलच आता. इंग्लिशपासून सुरुवात करते. इंग्लिश 10वीला मी शिकवते, जोशी मॅडम. हिंदी मिसेस दुबे, संस्कृत मिसेस रोकडे, मराठी घोशीर सर, मॅथ्स अल्जिब्रा चतुर मॅडम आणि मोरे मॅडम, जॉमेट्री कुलकर्णी मॅडम आणि दीप्ती डेरे मॅडम, सायन्स 1 चतुर मॅडम, सायन्स 2 खोकराळे मॅडम. हिंदी शिकवणाऱ्या दुबे मॅडम आहेत. व्यासपीठातील सर्व मान्यवर, माझे सहकारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी, उपस्थित सर्व आपल्या विद्यार्थ्यांचे सर्व मान्यवर पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी, आपल्या पाल्याचा गुणगौरव सोहळा आता आज मोठ्या उत्साहात दिमाखात इथं साजरा होत आहे. त्यामुळे सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम क्रमांक आलेले, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं यश संपादन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी शैक्षणिक वर्ष मार्च 2024मध्ये विद्यालयातील एकूण 35 विद्यार्थी SSC परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी एक विद्यार्थिनी अपात्र ठरली. विद्यालयाचा निकाल जो आहे तो 97.14% लागलेला आहे. आत्ताच तात्याने काजी सरांनी सांगितलं की विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातले आहेत. काही विद्यार्थी मळ्यामध्ये राहतात, रोज सकाळी चालत आणि शाळा सुटल्यानंतर 3-4 किलोमीटर चालत आपल्या घरी जातात पण ते अभ्यासात मागे पडलेले नाहीत विद्यालयातील हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना कोणतेही खाजगी क्लास नाहीत. जे शाळेमध्ये शिकवलं जातं त्यावरच या विद्यार्थ्यांनी आपलं यश संपादन केलेलं आहे. नंतर विद्यार्थ्यांनी विविध खेळ आणि खेळाबरोबर अभ्यासातील सातत्य याची सांगड घालत या माध्यमिक शालांत परीक्षेत यश संपादन केलेलं आहे. आता मी विषयावर आलेल्या 5 विद्यार्थ्यांची किंवा 6 विषयामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचते. मराठी विषयामध्ये कुमार ढवळे आयुष सुनील याला 100 पैकी 96 मार्क्स मिळालेले आहेत. हिंदीमध्ये कुमार जाधव पूर्वेश नितीन याला 100 पैकी 91 मार्क्स मिळालेले आहेत. इंग्रजीमध्ये जाधव पूर्वेश नितीन हाच विद्यार्थी आहे त्याला 91, हिंदीमध्ये 91 आणि इंग्लिशमध्ये सुद्धा 91 मार्क्स मिळालेले आहेत. गणितामध्ये कुमार ढवळे आयुष सुनील 94 मार्क्स मिळालेले आहेत. आणि विज्ञानामध्ये कुमारी सोलाट साक्षी कैलास हिला 83 मार्क्स मिळालेले आहेत. आणि समाजशास्त्र विषयामध्ये कुमार ढवळे आयुष सुनील याला 93 आणि कुमारी सोलाट साक्षी 2 विद्यार्थी आलेले समाजशास्त्र विषयामध्ये प्रथम, त्यांना 93% मार्क्स मिळालेले आहेत. आता विद्यालयात प्रथम आलेले 5 विद्यार्थी जे आहेत त्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी करावा असं त्यांना मी विनंती करते. विद्यार्थी आणि पालकांनी स्टेजवर यायचे. प्रथम क्रमांक जो आलेला आहे तो 3 विषयात प्रथम आलेला कुमार ढवळे आयुष सुनील याला 92% मार्क्स मिळालेले आहेत. आहे कुमारी सोलाट साक्षी कैलास. पेडगुले श्रुती दशरथ तिला 85.40% मार्क्स मिळाले आहेत. करून चालत येते आणि चालत जाते पण मळ्यात राहते. चतुर्थ क्रमांक हिच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. चतुर्थ क्रमांक मिळवलेला आहे तिने. सुंदर अशा या
अभिनंदनाच्या कार्यक्रमासाठी आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश मामा पाटे, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं तीनही विभागांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय सुजित भाऊ खैरे, आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपलं प्रेरणास्थान ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय कृषीरत्न अनिल तात्या मेहर, आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे उपकार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर आनंद कुलकर्णी सर, आपलंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह आदरणीय रवींद्रजी पारगावकर सर आणि सहकार्यवाह मान्य अरविंद भाऊ मेहर, आपणही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, आपलंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. ग्रामोन्नती मंडळाचे संचालक सदस्य सन्मान्य शशीभाऊ वाजगे, आपलंही मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या विद्यार्थ्यांना पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आपल्या विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थिनी आणि जुन्नर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सन्मान्य अनिता शिंदे मॅडम, आपणही उपस्थित राहिलात, आपलंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गुंजाळवाडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय खाडे मॅडम, अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम, उपप्राचार्य आदरणीय काळे सर, पर्यवेक्षिका माननीय पाटे मॅडम, आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे ते सर्व विद्यार्थी, त्यांचे सर्व पालक यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर या उत्कृष्ट निकालामध्ये तीनही विभागांचा जर निकाल आपण पाहिला तर अतिशय उत्कृष्ट निकाल आहे आणि या उत्कृष्ट निकालामध्ये जसं विद्यार्थ्यांचं योगदान आहे, पालकांचं आहे, त्याचबरोबर शिक्षकांचं सुद्धा अतिशय मोठं योगदान आहे. या सर्व विषय शिक्षकांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पालक, माझे सर्व तीनही विभागातले सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देतो. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांसाठी बघा, आपण आता 10वी नंतर एका वेगळ्या वळणावर जात आहात. कोणी 11वीला प्रवेश घेईल, कोणी डिप्लोमा किंवा ITI किंवा आणखी काही असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रवेश घेणार आहात. आपण ज्या ज्या ठिकाणी प्रवेश घ्याल त्या ठिकाणी आपल्या ग्रामोन्नती मंडळाचं, गुरुवारी रापस सबनीस विद्यामंदिराचं, अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल असेल किंवा गुंजाळवाडी माध्यमिक विद्यालय असेल, या तीनही विभागांचं आपण नाव नक्कीच उज्ज्वल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.